नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर 2-3 दिवसापूर्वी आपण या कळीचा चुन्याचा वापर केला होता. हे बघू शकता तुम्ही पत्र्यावरती, या रॅकवरती. रॅक पण पांढरे झाले, बघू शकता तुम्ही. एकदम चांगला रिझल्ट असतो याचा. ग्लासरी वगैरे आपण बॅच गेल्यानंतर या पद्धतीने जर क्लिनिंग केली, हे बघू शकता एकदम पांढरं. हे बघू शकता पूर्ण कव्यावरती जे कळीचा चुन्याचे जे निवळे असते ते आपण गोळाने अशी पसरून द्यायची. आणि जे पाणी शिल्लक असतं 200 लिटर पाण्यामध्ये आपण 20 किलो चुना वापरतो, त्याचा स्प्रे या पद्धतीनं आपण सगळीकडे मारायचा आहे. पत्र्यावरती, कडाचे जे पडदे वगैरे असतात, रॅकवरती. तर ते मारल्यानंतर हे बघा पूर्णपणे व्हाईट होतं आहे. पण जे खाल्ल्या ज्या बॅक्टेरिया असतात जमिनीवरल्या आपल्या कोब्यावरती, ते पूर्णपणे दाबून जातात. त्याच्यात बॅक्टेरिया शिल्लक नाही राहते. त्याच्यामुळं जे पाठीमागची जी बॅच झालेली असते आपली, त्या बॅक्टेरिया पुढल्या बॅचला प्रॉब्लेम देत नाही. तर त्यासाठी आपण हे बघू शकता पूर्ण व्हाईट झालेलं, एकदम भारी. आणि रिझल्ट पण त्याचा चांगला येतो. कळीचा चुना वापरल्यापासून बॅचला प्रॉब्लेम नाही येत कधीच. त्यानंतर 10 किलो ब्लिचिंग वापरून हे चंद्रिका आपण धुतलेले आहे. जवळपास 270च्या आसपास चंद्रिका आहे. या पद्धतीनं आता 20 तारखेला बॅच येईल. बघू कसं नियोजन करता येईल त्याचं.